We will hear and speak it, read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 37. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 37. बरं, सुरू करूया का नाटकाच्या तयारीला? लेट अस स्टार्ट. नाटक? कोणतं नाटक? काय रे संतोष, तू शाळेत झोपतोस की काय? आपण बालवाडीच्या मुलांसाठी नाटक करायचंय ना. टीचर, आपण इंग्रजीत नाटक करूया. हो चालेल, इंग्रजीत करूया. इंग्रजीत नाटक करायची आयडिया मला आवडली. बरं, मला एक गोष्ट सुचते. बघा, तुम्हाला आवडली तर आपण करूया त्याचं नाटक. गोष्टीचं नाव आहे आभाळ पडलं रे पडलं. हो, एक ससा असतो, त्याच्या डोक्यावर पान पडतो, त्याला वाटतं आभाळच पडलं, मग तो सगळ्या प्राण्यांना घाबरवतो. हो, तीच गोष्ट. डू यू लाईक दॅट स्टोरी? हो चालेल, ओके. मी ससा होईन. आय विल बी द रॅबिट. आणि मी सिंह. म्हणजे शेवटी सर्वांना सांगीन, मूर्ख आहात तुम्ही. यू आर फुलिश. बरं, आणि प्रत्येक मुलांनी एक एक प्राणी बनायचं. कम ऑन, लेट्स स्टार्ट. वारा सुटला, एक पान सशाच्या डोक्यावर जाऊन पडलं. अ लीफ फेल ऑन द रॅबिट्स हेड. रॅबिट, कम ऑन, स्पीक in English. The sky is falling. Run, run. The sky is falling. संतोष, प्लीज जरा घाबरल्यासारखं दाखव. वाक्य बरोबर म्हणालास तू, पण जरा घाबरल्यासारखं दाखव बर का. Run, run. The sky is falling. Good. The rabbit ran. Now the rabbit saw a hen. Hen म्हणजे कोंबडी. लक्षात घ्या बरं का, भूतकाळात कसं म्हणतात? द रॅबिट सॉ अ हेन. द रॅबिट सी अ हेन नाही, द रॅबिट सॉ अ हेन. सविता, यू विल बी द हेन. विचार बघू, रॅबिट का धावतोस? Oh rabbit, why you are running? मित्रमैत्रिणींनो, तुम्ही लक्ष देऊन ऐकत असाल तर तुमच्या लक्षात येईल की सवितानी चुकीचा प्रश्न विचारला. वाय यू आर रनिंग हे चुकलं. मग सांगा बरं कसं विचारायचं? वाय आर यू रनिंग असं म्हणायचं. Oh rabbit, why are you running? Run, run. The sky is falling. Sorry, falling. The sky is falling. That's right, संतोष. Falling नाही, falling म्हणायचं. So the rabbit ran and the hen ran behind him. Behind म्हणजे मागे. That's right. So the rabbit ran and the hen ran behind him. Then the rabbit saw a fox. Ganesh, you will be the fox. बोल बघू. Fox म्हणजे कोल्हा. Oh rabbit, why are you running? Speak fast, Ganesh. Oh rabbit, why are you running? Ganesh, speak slowly. आता गंमत बंद. नीट बोल. Oh rabbit, why are you running? मित्रमैत्रिणींनो, आता रॅबिट काय म्हणेल सांगा पाहू तुम्ही.
द स्काय इज फॉलिंग. संतोष, हे काय मध्येच चुकतोस? इज, नॉट इज. इज. द स्काय इज फॉलिंग. So the rabbit ran, and the hen ran behind the rabbit, and the fox ran behind the hen. मग पळा ना तसे तुम्ही. फर्स्ट द रॅबिट, सेकंड द हेन, थर्ड द फॉक्स. पळा संतोषच्या मागे. पण माझा प्रश्न असा आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, बरोबर? येस, पण फर्स्ट नाही. फर्स्ट म्हणजे पहिला, सेकंड म्हणजे दुसरा, थर्ड म्हणजे तिसरा. मग फोर्थ कोण येतंय? कोण भेटतं रॅबिटला? The rabbit saw a monkey. Pramod, you will be the monkey. And Nasreen, you will be the deer. म्हणजे मी फर्स्ट, मग सविता सेकंड, मग गणेश थर्ड, प्रमोद फोर्थ, नसरीन फिफ्थ. मित्रमैत्रिणींनो, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. इंग्रजीत म्हणायचं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. टीचर, मग शेवटी त्यांना सिंह भेटतो ना? पण मी सिंहीण होईन. लायनेस. आय विल बी द लायनेस. द लायनेस इज नॉट अफ्रेड. ती भित्री नाहीये. ती म्हणते स्टॉप. मग पळा बघू एका मागोमाग एक. पडलो पडलो. अरे असे सगळे पडलात तर बालवाडीची मुलं हसतील तुम्हाला. पण टीचर, धावता धावता एकदम थांबले तर असेच पडतील सर्व प्राणी. असंच करूया, मज्जा येईल. ओके, यू कॅन ऑल फॉल डाऊन. पुढे बोला. लायनेस काय म्हणाली? स्टॉप. वाय आर यू रनिंग? द स्काय इज फॉलिंग. असं नाही म्हणायचं, असं नाही. फॉलिंग नाही. द स्काय इज फॉलिंग. द स्काय इज फॉलिंग. Ha ha ha. The sky is not falling. A leaf fell on your head. You all are foolish. It was only a leaf. Oh, a leaf? A leaf fell on my head. The sky is not falling. It was only a leaf. मुलांनो, पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हं. नंतर तुम्हालाही असंच बोलायचं आहे. पण आता फक्त ऐका. द रॅबिट रन्स म्हणजे ससा पळतो. द रॅबिट रॅन म्हणजे ससा पळाला. रन्स, रॅन. आय सी म्हणजे मला दिसतंय. आय सॉ म्हणजे मला दिसलं. सी सॉ. द लीफ फॉल्स म्हणजे पान पडतं. द लीफ फेल म्हणजे पान पडलं. फॉल्स, फेल.
मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचे. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. आता मी एक एक वाक्य इंग्रजीत म्हणणार आहे आणि उभं असलेल्या मुलांनी ते वाक्य भूतकाळात घालायचं. म्हणजे असं, मी जर म्हणाले आय सी अ बोट, तर तुम्ही म्हणायचं आय सॉ अ बोट. चला, घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. आता तू माझं वाक्य भूतकाळात घालायचंय. आय सी an elephant. I saw an elephant. Good. आता दुसरं मूल. आता तू हे वाक्य भूतकाळात घाल. शरद दादा falls down. शरद दादा fell down. बरोबर. A leaf falls on the rabbit's head. A leaf fell on the rabbit's head. Right. Ranjana runs fast. Ranjana ran fast. Good. Santosh runs to school. Santosh ran to school. Very good. आता teacher, run, ran, fall, fell, see, saw या शब्दांचा वापर वर्तमान काळात आणि भूतकाळात कसा केला जातो याचा सराव तुम्ही चालू ठेवा. शब्द पुन्हा एकदा ऐका. रन, रॅन, फॉल, फेल, सी, सॉ. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.